आज आपण या ठिकाणी रानकेळ किंवा रानकेळी या पिकाची माहिती घेणार आहोत। रानकेळीलाच चवई असं देखील म्हणतात। हे केळीच्या वर्गातलं पीक आहे आणि आपल्याला जर ओसाड माळरान ज्या ठिकाणी असतं, विशेषतः ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमानाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी ओसाड माळ रानावर आपल्याला ही झाडं आपोआप उगवलेली दिसतात। केळीसारखी याची पानं असतात, सहजपणे ओळखू येतात। ज्या ठिकाणी आपण केळीच्या पानांचा वापर करू शकतो त्या ठिकाणी आपण या पानांचा देखील वापर करू शकतो। भाजी कशाची करतात तर या पानाचं जे फूल आहे केळफूल, त्या केळफुलाची भाजी म्हणून आपण वापर करू शकतो किंवा वापर केला जातो। आणि जसं आपण केळीच्या केळफुलाची भाजी करतो तशीच याची देखील आपण भाजी करू शकतो। काही औषधी गुणधर्म याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये विशेषतः बियांची पावडर ही श्वानदंशावरती उपयुक्त आहे आणि केळीच्या भाजीसारखी या भाजीमध्ये कोठा साफ होण्याची जी क्षमता आहे ती क्षमता या भाजीमध्ये आहे। ही रानभाजी आहे त्यामुळे सतत आपण या भाजीचा आहारामध्ये उपयोग करू शकत नाही, पण वर्षातून 1-2 वेळा नक्कीच आपण या भाजीचा आहारामध्ये वापर करू शकतो।